देह त्याचा परदेश ऑफिसमध्ये घेऊन जाणार आहे। गेली 2 वर्ष ते आम्हाला त्रास देते। तोपर्यंत या ठिकाणी प्रवीणच्या घराला न्याय मिळत नाही, प्रवीणला घराचा मोबदला मिळत नाही, तोपर्यंत कुठल्याही पद्धतीनं त्याच्यावर अंतिम संस्कार करायचे नाही असं त्याच्या पत्नीने आणि त्याच्या नातेवाईकांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। हो, आम्ही त्यांचा देह त्याचा परदेश ऑफिसमध्ये घेऊन जाणार आहे। गेली 2 वर्ष ते आम्हाला त्रास देते। 2024मध्ये आमची घरं पडून गेली। 2 वर्ष 24मध्ये घरं पडल्यानंतर त्यांनी आम्हाला पोलीस कंप्लेंट काय करू दिली नाही। घरं पडल्या त्यांनी आम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवून घेतलं। त्यांचा ग्रुप बसला होता, ताई तुम्ही काळजी नका करू, तुम्ही कुठे FIR नका करू, आम्ही तुम्हाला तुमचं घर पण देऊ, तुमचा मोबदला पण देऊ असं म्हणून त्यांनी आम्हाला तिथून पाठवून दिला। तुम्ही आमच्यावर भरोसा ठेवा, आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही तुम्हाला देऊ, आम्ही काय तुम्हाला असं सोडणार नाही वाऱ्यावर, की तुम्हाला जे काय असेल आम्ही तुम्हाला तुमची नुकसान भरपाई देऊ म्हणून त्यांनी आम्हाला तिथून पाठवले। 2 दिवस म्हणत त्यांनी त्या गोष्टीला 1 महिना जेव्हा पण यायचे तेव्हा आज देतो उद्या देऊ, माझा नवरा सारखं फोन करायचं त्यांना, तुम्ही कधी देता आम्हाला नुकसान भरपाई। मी पण सारखी त्यांना म्हणायची कधी देता नुकसान भरपाई, आज देऊ ताई। सारखं त्यांनी मला तारखा द्यायचं, हे तारखा देतो, जशी कोर्टाची तारीख पडत होती तशी ती मला तारीख द्यायची की आम्ही ह्या तारखेला देऊ, त्या तारखेला देऊ। शेवटी आम्ही वैतागून कलेक्टर ऑफिसमध्ये गेले, SP भेटले, कलेक्टरला भेटलं, SP कडून लेटर आणलं की ह्यांनी असं झालं। 2024मध्ये आमची घरं पडली तरी त्यांनी आम्हाला काही घरं दिली नाही। त्यामुळे SP कडून भेटलं तर SPने आदेश दिला की यांच्यावर गुन्हा दाखल करा। आम्ही परत ऑफिसमध्ये गेलो, दमाडे साहेबांकडे त्यांनी लिहून घेतलेलं, त्यांच्यासमोर त्यांनी लिहून दिलेलं आहे की मला 1 महिन्याची मुदत द्या ताई। 2025मध्ये त्यांनी आमच्याकडून लिहून घेतलं आहे की मी तुम्हाला 1 महिन्यात देतो। 1 महिन्यानंतर दिल्यानंतर परत मी आणि माझे मिस्टर त्यांच्या ऑफिसला गेलो। तिथं चंद्रशेखर अत्तरदे, अतुल बाहिती, प्रवीण महाजन, मयुरुंगे हे चौघंही तिथं उपस्थित होते। उपस्थित असताना आम्ही त्यांना म्हणलं तर 2 वर्ष झाले तुम्ही आम्हाला घरासाठी भटकताय, म्हणलं तुम्ही घरं देत नाही आम्हाला, नुकसान भरपाई तर द्या, आम्हाला काही नको, आम्हाला आमचं जेवढं नुकसान भरपाई दिले, माझं जे लोन चालू आहे लोन तर माफ करा। नाही म्हणे आम्ही तुला काय देत नाही, तुला जे काय करायचं आहे तू कर म्हणे। सर त्यांनी त्यांच्या समाजातील दोन्ही लोकांना घरं दिली पण आम्हाला घरं काही दिली नाही। आम्ही त्यांना विनंती केली, रिक्वेस्ट केली, आम्हाला घर द्या म्हणलं, आता आम्हाला राहायला घर नाही म्हणलं, आम्ही उघड्यावर राहतो म्हणलं, आमचं लोन माफ करा, आमचं नुकसान भरपाई द्या। तर माझ्या नवऱ्याला त्यांनी शिवीगाळ केली, त्यांना शिव्या दिल्या, त्यांना अभद्र भाषेत बोलले, त्यांना धक्काबुक्की दिली। तुम्ही महार लोक आहेत, खालच्या जातीचे लोक आहेत, आम्ही तुम्हाला नुकसान भरपाई देत नाही, तुम्हाला कुठं जायचं आहे तिथं जा म्हणून माझ्या नवऱ्याला त्यांना धक्काबुक्की केली। साहेब आज 2 वर्ष झाले त्यांच्या झटतोय आम्हाला न्याय भेटायला पाहिजे। शेवटी त्यांनी म्हणलं तुम्ही खालच्या जातीचे, तुम्ही महारलंच आहे, तुम्ही कुठं पण जा, काय पण करा, तुम्हाला माझं कुणीच बिघडू शकणार नाही म्हणलं त्यांनी। 2 वर्षापासून आम्हाला त्रास होतो। 2 वर्षापासून माझा नवरा सतत टेन्शनमध्ये आहे की आज घर देतील। शेवटी त्यांनी काय घर दिलं नाही ना, आम्हाला मोबदला दिला नाही, तर शेवटी त्यांनी मरून गेले। तरी पण आता म्हणतात की आम्ही अजून काय करत नाही, तुम्हाला काय करायचं करा। आता मी कुठं जाऊ, कुणाकडे न्याय मागू, आता मी माझी पोरगी, आता मला कोणीच नाही सर, मला न्याय पाहिजे। त्यांच्यावर 8 गुन्हा दाखल केला पाहिजे, त्यांनी त्यांच्याकडून समाजाला घरं दिली, मला का नाही दिली। आता ही जी घटना घडलेली आहे, ह्या घटनेची माहिती त्यांना दिली गेली का? त्यांना माहिती दिली, फोन केला होता आम्ही त्यांना, तर त्यांनी काय उत्तर दिलं अजून पण ते म्हणतात असं करू नका तुम्ही, आम्ही देऊच म्हणतात। कधी देणार सर सांगा तुम्ही? आज माझी एकटी पडलेली, माझं जोपर्यंत मला न्याय भेटणार नाही, जोपर्यंत माझा नवरा गेली 2 वर्ष झालं माझ्या केसच्या पाठीमागं आहेत ते, आणि उपोषणला बसले त्यांनी, त्यांच्यावर त्यांनी उपोषण केलं। आज माझ्या नवऱ्याला जे त्यांना हक्क पाहिजे असेल तो त्यांना हक्क मिळवून द्या।
बस माझी एवढीच विनंती बरं, आहे. आज जे सोडून गेले त्याचं कारण काय नेमकं? त्यांचं अटॅक? कारण काय, त्यांनी मानसिक त्रास घेतला. सारखं सतत विचार करायचा, हा माणूस मला घर देतो की नाही, मला पैसे देतो की नाही, माझं जर नुकसान भरपाई झाले काय देतो की नाही. हा सारखं कधी पण फोन केले तर मला हे म्हणायचं, हे घर देता की नाही, ते आपल्याला माझं नुकसान भरपाई देते. सारखं सतत टेन्शन घेतलं. मी सारखं बोलायचे, नका घेऊ टेन्शन, तुम्ही भेटून जाईल, आपण करू, देईल ते. आहे पोलीस आपल्या साथीला, ते मदत करतील आपल्याला. शेवटी या टेन्शनमध्ये त्यांना मानसिक त्रास झाला, त्यांना हार्ट अटॅक. बरं, आता तुमची भूमिका काय आहे? आता भूमिका असं आहे की सर, आम्ही त्यांचा अंतिम संस्कार करणार नाही जोपर्यंत मला न्याय भेटणार नाही. ज्यांनी जसं मला सांगितलं होतं की हेमा मला पूर्ण भेटायला पाहिजे, ज्या गोष्टीसाठी मी आज 2 वर्ष लढतोय, मी पण ती लढत सतत पुढं चालूच ठेवणार आहे. त्यांचे हे प्रेत तुम्ही ऑफिसला घेऊन जाणार आहे का आता हा, इथे? आता त्यांच्या ऑफिसमध्ये जाणार आहे, अत्तर त्यांच्या? आता त्याच्या ऑफिसमध्ये जाणार आहे. काल दुर्दैवानं प्रवीण सूर्यकांत नरवाडे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालेलं आहे. प्रवीण सूर्यकांत नरवाडे हा गेल्या 2 वर्षापासून भुसावळ शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक चंद्रशेखर अत्तरदे, त्याचप्रमाणे जळगावचे रहिवासी असलेले आणि या बांधकाम व्यवसायामध्ये अत्तरदेंचे पार्टनरशिपमध्ये असलेले अतुल बाहेती, प्रवीण महाजन या लोकांकडे गेल्या 2 वर्षापासून प्रवीण सातत्यानं तगादा लावत होता. प्रवीणचं घर गेल्या 3 वर्षापूर्वी भुसावळमध्ये पडलेलं होतं. अत्तरदेकडून त्याने ते विकत घेतलेलं होतं आणि ते घर पडल्यामुळे त्या घराचा मोबदला मागण्यासाठी प्रवीण गेल्या 2 वर्षापासून धडपडत होता. अनेक वेळेस तो जळगावला वाऱ्या करत होता. अत्तरदे यांच्या पद्मालय कन्स्ट्रक्शन या ठिकाणी जाऊन तो न्याय मिळावा, आपल्याला घराचा मोबदला मिळावा याच्यासाठी त्याच्या पत्नीला, मुलाबाळांना सोबत घेऊन त्या ठिकाणी तो चक्रा मारत होता. परंतु दुर्दैवानं गेल्या 3 वर्षापासून अत्तरदे आणि त्याच्या या बाहेती आणि प्रवीण महाजन या सहकाऱ्यांनी देखील प्रवीणला कुठल्याच प्रकारची दाद दिली नाही, त्याला कुठल्याही प्रकारचा मोबदला दिला नाही. गेल्या 2 वर्षापासून प्रवीण या सातत्याने या सगळ्या गोष्टीचं टेन्शन घेत होता, तो अडचणीत होता आणि म्हणून काल दुर्दैवानं या सगळ्या मानसिक धक्क्यातून त्याला या ठिकाणी मृत्यूला सामोरे जावं लागलं. हे फार वेदनादायी आहे आणि या ठिकाणी शेवटपर्यंत पद्मालय कन्स्ट्रक्शनच्या या सर्व लोकांनी त्याला कुठलाही मोबदला भरपाई दिली नाही. आता त्याची पत्नी या ठिकाणी अतिशय हतबल होऊन आता या ठिकाणी प्रवीणवर अंतिम संस्कार करणार नाही अशी भूमिका त्याच्या पत्नीने घेतलेली आहे. आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत. प्रवीणला न्याय मिळालाच पाहिजे, प्रवीणला त्याच्या घराचा मोबदला मिळालाच पाहिजे ही आमची सर्वांची भूमिका आहे. या ठिकाणी प्रवीणच्या पत्नी यांनी भूमिका घेतलेली आहे की प्रवीणची या ठिकाणी जी काही बॉडी आहे, प्रवीणचा या ठिकाणी बॉडी आम्ही जळगावला पद्मालय कन्स्ट्रक्शनच्या ऑफिसला त्या ठिकाणी घेऊन जाणार. आम्ही त्या ठिकाणी पद्मालय कन्स्ट्रक्शनच्या असलेल्या अतुल बाहेतीच्या घरी त्याची बॉडी घेऊन जाणार. जोपर्यंत या ठिकाणी प्रवीणच्या घराला न्याय मिळत नाही, प्रवीणला घराचा मोबदला मिळत नाही, तोपर्यंत कुठल्याही पद्धतीनं त्याच्यावर अंतिम संस्कार करायचे नाही असा त्याच्या पत्नीने आणि त्याच्या नातेवाईकांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया. आता आपल्या भुसावळ नगरीतच लक्झरी बंगलोज नाहाटा कॉलेज पासून अगदी हाकेच्या अंतरावरती वास्तुशास्त्राप्रमाणे उत्तम व सुनियोजित लक्झरी साईज बंगलोज कॉलनीच्या अंतर्गत डांबरी रस्ते, सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी गटारीचे सुयोग्य नियोजन, प्लॉटच्या अगदी समोरच PVC पाईपलाईन, कॉलनीसाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक DP व स्ट्रीट लाईट, चारही बाजूंनी वेल डेव्हलप कॉलनी या संपूर्ण सुखसुविधा युक्त लक्झरी बंगलोजसाठी आजच संपर्क साधा. आमचा संपर्क क्रमांक आहे 9226890979. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.